हाय. तर मी चालले पनवेलला, रिक्षात बसले. आता त्यांना तिकीट काढायला. तिकीट घेतला. ट्रेन लागले, लवकर लवकर जायचं आहे बाबा. चला लवकर जाऊ दे, ट्रेन जायची नंतर. पटापट पटापट चला बाबा, धाव धाव लवकर. आता गेली ट्रेन आतात ना. आली बाबा एकदाशी वरती. नशीब ट्रेन आत्ताच आली. चला आता. बसायला जागाच आहे म्हणून उभीच राहिली. गर्दी आहे. घ्या, आला पाऊस. याचीच कमी होती आता. काय बोलायचं, कवा पण येतंय न. ट्रेनमध्ये उभी होतं तर तवरण भैयाला बोलते दीदी लोणाचे. काय मग घेतलं 3 जोड ना. आत्ता कुठं बसायला जागा भेटली. उतरलो पनवेल स्टेशनला. चला आता रिक्षा बघू ना. आमच्या स्टेशनला अजून काम चालू आहे. भेटली रिक्षा एकदाची. चला आता घरी. बाहेरचं वातावरण बघा कसं आहे, भारी. आले मी घरी. बसलो पहिला येऊन बाबा. दमलो चालून न. पहिला जाऊन झाडावरचा पेरू कापून खायला बाबा. भारीच लागते, गोड एकदम. हे आमची झाड आहेत शेकटाचा, पेरूचा, बदामाचा. नंतरशी बसलो भांडी घासायला. आईसनी भांडी काढली होती. बोलते बाय घस जराशी भांडी आलीच तर. अशी पण मी घासतेच कधी पण घरी गेल्यावर. घासून काढली. मगशी गेलो काकाकडं साड्या घेऊन शिवायला. भारी शिवते काका ब्लाऊज. लगीन झाल्यापासून मी आयाच येते न. मी गेलतो मावरा आणायला. माझ्या पप्पानी पागाशी पकडून आणलेला काल मस्त. तेच जेवायला बोलवलेली आईसनी. बघा कसं ताजं आहे ना. आता आई वाटणी करल मला ना माझ्या बहिणीसला. बघा वाटणी चालू आहे ना. आईसला मीटिंगवरून घरी जायला निघले मी. चला मी तर निघले घरी जायला. आईस येते मला घेऊन सोडायला रिक्षा स्टँडवर. नेहमी येते, कधी पण जा ती बरोबर येईलच. गावातल्याचीच रिक्षा बघून देईल, दुसरे कोणची बघून देणारच नाही. रिक्षा भेटली मला. ती पण कोणाची भेटली, माझ्याच बारकी भावाशी. हे बघा मागशीच दाखवते, त्याला नाही दाखवत न. बसलो ट्रेनमध्ये. ट्रेन लागलेलीच होती. चला. आणि माझा नवरा मला घ्यायला आलता गाडीवर स्टेशनला. पिशव्या जास्त होत्या म्हणून. तर इथंच करते एंड ब्लॉगचा. बाय बाय.